तुम्हाला माहिती आहे वेन इट कम्स टू स्पीकिंग एनी लँग्वेज वी यूज सेंटेन्सेस. एवढं तर माहिती आहे. कधी कधी आपल्या भाषेत आपण शब्दही वापरतो. आम्हाला व्यक्त व्हायचं आहे किंवा कोणाला तरी व्यक्त करून घ्यायचे तर वी नीड सेंटेन्सेस. दॅट्स. आता कसं व्यक्त व्हायचं आहे? समोरासमोर तर असं बी व्यक्त होतं तो ते म्हणतात समोरासमोर तर व्यक्त आहे. कसंही होता येईल. आम्हाला वाक्य पाहिजेत. एक तर इन्फॉर्मेशन देने के लिए नाही तो लेने के लिए. दोनच काम. एक तर माहिती द्यायची नाहीतर माहिती घ्यायची. आणि दोन्हीसाठी पण आम्हाला वाक्य लागतं. मग काय चालू आहे? एक्झॅक्टली टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. बिफोर दॅट विल अंडरस्टँड व्हॉट इज सेंटेन्स. हातवर करायचं. ज्याला माहिती नाही हातवर करायचं. ज्याला नाही शांत बसायचं. बोलायचं नाही. व्हॉट इज अ सेंटेन्स? ज्याला येते ना व्हॉट इज अ सेंटेन्स. जिसको आता है उसने हाथ ऊपर करने. व्हॉट इज नेम? रोहन बोल. ग्रुप ऑफ वर्ड्स. ग्रुप ऑफ words. Group of words which has a complete meaning or sense. Sense is very important. What is the spelling of sense? Aditya? Aditya कौन है? What is the spelling of sense? Yes, E-N. Yes, E. Very good. सेन्स हा महत्त्वाचा. इकडे द्या तुम्ही बसच. मी बघतो जरा हळूहळू हळूहळू. आता हा शब्द लक्षात घ्यायचा सेन्स. आपण नॉनसेन्स ऐकलाय का तुम्ही? नॉनसेन्स ऐकलंय का? त्यातला हा सेन्स आहे. आता इथं नॉन लावलं. नॉनसेन्स म्हणजे अर्थहीन. नॉनसेन्स अर्थ काय? डज नॉट हॅव एनी मिनिंग. आपण त्याला काय अर्थ आहे? आपण म्हणतो ना त्याला काय अर्थ आहे? इट डझंट हॅव एनी सेन्स. मग त्याला अर्थ असला पाहिजे, सेन्स असला पाहिजे. ग्रुप ऑफ वर्ड्सला भाषेत सुरुवातीला भाषा कशानं बनते? त्याच्या अगोदर ABCD आहे. ह्याच्या अगोदर काहीच नाही. A to Z. आता याच्यातून बनते स्पेलिंग. SP. अच्छा हाँ. आता इसमें से क्या बनता? यातून बनणार आणि इथं मिस्टेक होणार आमच्या. स्पेलिंग मध्ये काय आहे? ABCD आहे. हां ABCD आहे स्पेलिंग मध्ये. अब इथं शब्द जेव्हा स्पेलिंग मधून शब्द जन्माला आला तेव्हा तो आम्हाला टाकायचा आहे वाक्यामध्ये. शब्द जन्माला येणार ना कशातून? स्पेलिंगमधून. कोणता आला मग? आय आला. आय. WENT स्पेलिंग झाला. शब्द तयार झाला एक. आय वेंट टू. कुठं? हां काटेवाडी असते ना गावाचं नाव. ऑन बाईक विथ शामराव. फॉर काला कीर्तन. हां झालं नाही. वाक्य झालं नाही. आता इथं एक सेंटेन्स झालं ना. आता काय अर्थ झाला? फुल स्टॉप जोपर्यंत नाही तोपर्यंत सेंटेन्सच ना. मी प्रत्येकाचं भाषांतर वेगळं येईल पण कसं तरी समजण्यासारखं नाही. व मी
काटेवाडीला काल्याच्या कीर्तनाला शामरावसोबत मोटरसायकलवर गेलो. एवढं तर क्लिअर झालं. हां, नुसतं आय वेंट टू स्कूलवर वाक्य नाही इथून पुढात. आता दिस इज द सेंटेन्स. बट he did not eat over there because he had fast. आता काय झाला अर्थ? आता काय झाला अर्थ? काय झाला? गेलो काल्याच्या कीर्तनाला, तो जेवला नाही. कोण? का? त्याचा उपवास होता. फास्ट. आफ्टर ईटिंग, जेवल्यानंतर, we came back and while coming back we saw tiger on the road. किती वाक्य आहेत बघा बरं. इथपर्यंत बोललो मी. वाक्य किती आहेत बघा आता. व्हॉट इज सेंटेन्स? व्हॉट इज सेंटेन्स? एका कॅपिटल लेटरपासून सुरुवात झालेला शब्द ते फुलस्टॉपपर्यंतचं अंतर. बघा पहिलं, इथून सुरुवात झाली आय पासून ते इथं कीर्तनापर्यंत, इथं फुलस्टॉप आला. इथून सेंटेन्स सुरू झालं, ती फास्टपर्यंत फुलस्टॉप आला. असं असतं ना पुस्तकांमध्ये, नसतं? इथनं सुरुवात झाली, आफ्टर ईटिंग वी केम बॅक अँड वाईल कमिंग बॅक. हां, हो. आणि तिथून इथं म्हणजे हाऊ मेनी सेंटेन्सेस झाले आता? सी, 1 2 3 4, 4च वाक्यांमध्ये एवढं मॅटर बसवलं आपण. असे बुक बसवतं. वेन पीपल आर स्पीकिंग ऑन पॉडकास्ट असेल किंवा एनिथिंग, तर ते असे मोठे मोठे सेंटेन्स वापरतात, लांब 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 लांब. ते आपल्यासारखं एवढं वापरत नाहीत ना. ही मेड टी, आमका आमका वेंट टू स्कूल. मग ही 4 वाक्य आम्ही वापरले, मी लिहिले. आणि काय अर्थ दिला? माहिती काय दिली तुम्हाला? आता माहिती काय दिली? प्रसंग सांगितला. आय वेंट टू काटेवाडी ऑन बाईक विथ शामराव फॉर काला कीर्तन, बट ही डिड नॉट ईट.
ओव्हर देअर म्हणजे तिथं खाल्लं नाही त्याने, बिकॉज ही हॅड फास्ट. त्याने जेवलं नाही तो बिचारा तिथं. आफ्टर इटिंग म्हणजे मी जेवल्यानंतर. वी केम बॅक अँड वेल कमिंग बॅक वी सॉ अ टायगर ऑन द रोड. गाडीवर होतो, गाडी चालवत असताना एक रोडवर वाघ येऊन उभा राहिला होता. ॲज सुन ॲज ही सॉ टायगर, जसं त्यानं वाघ बघितलं, कोणी श्याम, ही रॅन अवे फ्रॉम देअर. असं जोरात पळाला ते. अजून पण माझ्या संपर्कात आला नाही. काय अजून श्याम आहे कुठे, आय डोंट नो. हां, ॲज सुन ॲज ही सॉ ही रॅन अवे फ्रॉम देअर अँड स्टील ही इज नॉट इन टच विथ मी. आता हे झाले वाक्य. काय केलं ह्या वाक्याने मी? माहिती दिली. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं होतं? शब्द असे जोडले. व्हॉट वॉज द क्वेश्चन? व्हॉट इज अ सेंटेन्स? मग सेंटेन्स काय? ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत. इथून इथपर्यंत आलेला हा शब्दाचा समूह, याला ग्रुप म्हणायचं. बरोबर ना? आता या ग्रुपला, आणि मी जर असंच काही बी लिहिलं असतं, टू वेंट शामराव बाईक ऑन विथ फॉर कीर्तन आय. याला अर्थ आहे का? अर्थ आहे का? एक म्हातारी होती आणि ती लहानपणीच मेली. ह्याला अर्थ आहे का? एक म्हातारी होती, अर्थच नाही याला. ते वारले कधी? उद्या. हा नाही लोक त्याला, बरोबर ना? नाही ना? मग वाक्याला काय पाहिजे? म्हणून आमच्या तोंडातून किंवा हातातून लिहिण्या जाणाऱ्या प्रत्येक वाक्याला अर्थ असल्याशिवाय आपलं वाक्य वापरायचं नाही. हे पहिलं आजपासूनचं प्लॅनिंग. कारण आता चूक इथं अलाउड आहे, पण बाहेर चुका अलाउड नाही आहेत आपल्याला. मग आता काय झालं? व्हॉट इज सेंटेन्स? ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज कंप्लीट सेन्स. कंप्लीट. काही लोक इंग्रजी बोलतात नो सेन्स, तशी इंग्लिश बोलायची. समजा या माणसाला काहीच इंग्लिश कळत, त्याच्यासमोर जाऊन पोरं जाऊन बोलतात, अंडरस्टँड? नो? ओके. प्रॉब्लेम मेनी, देर आर सम इशू. इंडिया, मोदी लॉकडाऊन. त्याला काहीच कळत नाही. ते म्हणतो काय भारी इंग्लिश बोलते व हे. ज्याला कळल ते म्हणणार काय बी फेकतं ते. त्याला हॅव भी कळत नाही, हैज़ भी कळत नहीं. जिसको समझ में नहीं आता है वो बोलेगा वो बहुत अच्छी इंग्लिश में बात करता है. तशी आपल्याला बोलायची का? वेन वी विल बी सिटिंग इन इंटरव्ह्यू, टेल मी अबाउट युअर सेल्फ. मग सुरू केलं माय नेम आमका ढमका, आणि फक्त वाक्य फेकायची काही पण. ते इंटरव्ह्यूवर विल बी लाफिंग ॲट अस. तो व्हॉट इज एक्सपेक्टेड? सेन्स. आता इन ऑर्डर टू क्रिएट दॅट सेन्स we have to use all the tenses and types of sentences and all everything. आता मग सेंटेन्स किती आहेत बाबा, हा माझा प्रश्न होता. एवढं कळालं की ग्रुप ऑफ वर्ड्स अँड दॅट टू हॅव अ कम्प्लीट सेन्स. अँड मग वाक्याचे प्रकार किती आहेत? आता वाक्य कळालं एक. आता वाक्याचे प्रकार किती? 4. किती? 4. वेद किती आहेत? वेद किती? वेद 4. वेद 4च असतील ना?
4च आहेत. 4 वाक्य हे कशासाठी वापरतात हे पहिले लक्षात घेऊयात आपण. म्हणजे वेन वी आर गोइंग टू राईट सेंटेन्सेस आपलं क्लिअर होऊन जाईल काय पर्पज आहे वाक्याचा. मोडू का ते वाय टू यूज. पहिलं तर कळालं बघा. वाक्याचे किती प्रकार आहेत? 4. इथूनच करा. आपलं ॲडव्हान्सची सुरुवात इथून करायची. आपलं काही वाक्य माहिती देण्यासाठी तर काही वाक्य माहिती घेण्यासाठी. मग झालं जेवण, केलता का क्लास, गेला होतात का क्लासला, आज कोण वार आहे हो, किती तारखेला लग्न आहे, पाऊस पडतो की काय, पोरांना लागले का सुट्ट्या, तुमचं जमलं काय, हसायला लागले 2-3 दिवस झालं. असं वेगळे वेगळे माणसांचे प्रश्नाचे प्रकार आहेत चालू आहेत. तर पहिलं टू गिव्ह इन्फो, or and to take information. बस. मग when we are giving information, sentence structure is different. And when we are taking information, sentence structure different. बघा आता मी म्हणलं माझं नाव लक्ष्मण कदम आहे, तर आता मला ह्याची इन्फॉर्मेशन घ्याल तर मला काय विचारावं लागेल? तुझं नाव काय, तुझी उंची किती, तुझं वजन किती, तुझं वय काय, शिक्षण काय. काय मिळालं मला? माहिती. इंटरव्ह्यूमध्ये जास्त बोलतं कोण? प्रश्न विचारणारे का माहिती देणारा? हां. माहिती घेणारे कोण आहेत? इंटरव्ह्यू घेणारा. देतं इन्फॉर्मेशन कोण? द पर्सन हू अपेअर्ड फॉर इंटरव्ह्यू. दॅट्स ऑल. मग टू टेक इन्फॉर्मेशन अँड टू गिव्ह इन्फॉर्मेशन हा एक. दुसरं, तिसरं कोणता प्रकार आहे वाक्याचा? ॲडवाईस द्यायचा आहे, ऑर्डर द्यायची आहे, EST हां, रिक्वेस्ट करायची आहे. आता इथं ना माहिती घ्यायची ना द्यायची, मग कोणती? पोरांनो अभ्यास करा, वेळेवर या, बोलू नका, तिकडं बघू नका, पैसे खर्च करू नका, वेळ वाया घालवू नका, करिअरला प्राधान्य द्या. ऑर्डर, जा पाणी घेऊन या. इथं ना माहिती दिली ना घेतली, पाणी घेतलं इथं. इथं काय? 1 कप चहा मिळेल का? ते म्हणले 2 कप मिळेल. काय? रिक्वेस्ट, प्रकार. आणि शेवटी टू एक्सप्रेस सडन फिलिंग्स. कशाला? कधी येते सडन फिलिंग? अचानक फोन आला म्हणले तात्या गेल ना, आपण म्हणणार का? आपण तर शॉकच नाही. पाहायला गेले कस काय? जब इन्फॉर्मेशन आई
तो सडन म्हणजे अचानक तोंडाच्या बाहेर पडणारे शब्द, अचानक, नो प्रिपरेशन. असं काच साफ करताना वायर उघडं होतं आणि शॉक बसलो असं म्हणते की माणूस, मला शॉकच लागला हो. तसं असते का? लागणं उडी हाणणं बोंबलणं डायरेक्ट मी आलो. व्हॉट इज दिस? सडन फिलिंग. प्रिपरेशनच काहीच नाही. म्हणजे फोनवर बोलत असताना गॅसवरचं दूध उतू गेल्यानंतरचं जी फिलिंग आहे, पडपड पडपड पडपड. व्हॉट इज दिस? सडन. खाली गेले आणि गाडीच नाही तुमची, ज्या गाडीवर आलतं ना क्लासला, आणि मग बाजूच्यानं म्हणलं घ्यायचा का चहा, ए चहा, माझी गाडी नाही ना. व्हॉट इज द फिलिंग? विदाऊट प्रिपरेशन. मग ही फिलिंग कधी येणार? सुखात नाही तर दुःखात. बस अशी घाटातून अशी गाडी खाली उतरली, खूप मोठी अशी ग्रीनरी पाहायला मिळाली. वा वा वा, काय जबरदस्त सीन. ही एक फिलिंग आहे. आणि आता सिक्सर जाणार तेवढ्यात कॅच गेली, आणि मग फिलिंग शट, येडेकार तिथे घालवर आलं ते. व्हॉट इज दिस? हे चारच प्रकारे वाक्य कोणत्याही भाषेत वापरले जातात. मग आपला प्रश्न आहे की आर वी ओके विथ दिस सेंटेन्सेस? सो दिस इज कॉल्ड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, दिस इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, दिस इज कॉल्ड इम्परेटिव्ह सेंटेन्स, अँड दिस इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता हे शिकवलंय होतं बाबा इंटरमिडिएटमध्ये त्या दिवशी. कधीतरी मी होतो, त्या दिवशी मी होतो, त्या दिवशी वाक्य संपले होते, त्या दिवशी मी आलो, त्या दिवशी गुरुजी आले नव्हते, त्या दिवशी आम्ही दोघं होतो, त्या दिवशी मला समजत नव्हतं, आणि मी प्रमोट झालो. आता विल हॅव टू वर्क ऑन दिस सेंटेन्सेस. मग हे सेंटेन्सेस आम्हाला जेव्हा बोलायला लागतो का, तर आम्हाला लागतात टेन्सेस. हे असं असं डोक्यात पण आणायचं नाही. स्वारी पण नाही, भाषा आहे ही. कोणाला इंग्लिश येते का? तो म्हटलं आम्हाला येते. कोणाला येते इंग्लिश? येत नाही. एक माणूस भारतातला शोधून आणायचा, एक माणूस, आणि असा माणूस मला दाखवा की त्याला इंग्लिशचा एक पण शब्द येत नाही. कुठल्याही गावातला उचलून आणा, चला हां, आणि त्याला सांगा याला एकही इंग्लिशचा शब्द येत नाही. जे कधी शाळेत नव्हते गेले ते सुद्धा म्हणतात इथं रेंज नाही. पुन्हा बोलतो, काय नाही आहे? रेंज. व्हॉट काइंड ऑफ वर्ड इज द रेंज? काय? इंग्लिश. हां, जरा वॉशिंग मशीन आणली. कसली वॉशिंग मशीन? काय? फॅन बंद करा रे. याला शाळेतच जावं किंवा कॉलेजमध्ये जायची गरज नाही. प्रत्येक माणूस आपल्याकडे 2-4 शब्द इंग्रजीचे, मराठी, हिंदी बोलताना बोलतो का नाही? बोलतो का नाही? का तुमच्याकडे नाहीत बोलत? बोलतेत का नाही आपल्याकडे? हा एक पहिला प्रश्न होता. म्हणजे कुणाला तरी सगळं येत नसू द्यात, पण एकही माणूस असा नाही त्याला शब्द येत नाही आहे, म्हणजे येतो. आता दुसरं, असा एक तरी माणूस भारतातला नाही जगातला आणून दाखवा मला ज्याला इंग्लिशचे सगळे शब्द येतात. कुठलं व्यान आण तुम्ही? अहो लंडनच्याला येत नाही, लंडनच्याला येत नाही. मग एक तर इकडं झिरो बी कुणी नाही, हिरो बी कुणी नाही, मधला प्रवास आहे सगळ्यांचा. एवढं स्वतःला ठरवायचं. त्यामुळे वेन वी आर मेकिंग मिस्टेक्स वाईल स्पीकिंग और रायटिंग, काही असेल, वी डोंट हॅव टू फील सॉरी ॲट ऑल.
डोक्यात ते सॉरी शब्द गेला तरी आपलं वाटतं माझ्या चुका व्हायला लागल्यात, काय फरक पडत नाही त्याने. इट्स अ सिम्पल प्रोसेस. चुका करून करून, पडून पडून, चुकून चुकून स्वयंपाक करता आला का? पहिल्याच प्रयत्नातलं एकदम डिलिशियस फूड प्रिपेअर झालं का? करपून करपून पुन्हा, आणि पडून पडून सायकल. सेम थिंग इंग्लिश, चुकून चुकून. तर इथं बोलत असताना हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की हा जर बोलायला लागला तर हे नुसतं असं गाय बनवून बघायचं नाही ना. एकतरी याचा नवीन तोंडातून शब्द बाहेर पडला असेल, त्याचा मला अर्थ माहिती नाही, लिहून घ्यावा ना आपण. मी 3 दिवस झालं तुमच्या क्लासकडे बघतो, सगळे विवेकानंदाच्या कुळातले असल्यासारखे ऐकत आहेत फक्त, जसं की आम्हाला सगळंच लक्षात राहील. शब्द आम्हाला आमच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठून तरी शब्द ॲड करायचे. मग यू शुड नोट द वर्ड्स, फ्रेजेस, स्टायलिश वर्ड्स, अँड व्हॉट विल हॅपन. शिकायचे नाहीत ना, वापरायचे. आतापर्यंत आपण शिकलेलो वापरलं नाही ना. परीक्षेपर्यंत नेलं फक्त 11 ते 2. टार्गेट काय होतं? आता आम्हाला हे करायचं आहे. चला बाबा, मग टू गिव्ह इन्फॉर्मेशन वी नीड टेन्सेस. मग रेग्युलर इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर प्रेझेंट टेन्स असेल, चालू इन्फॉर्मेशन द्यायची तर प्रेझेंट कंटिन्यूअस, जर आत्ताच घटना घडली असेल तर तीच इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर प्रेझेंट परफेक्टमध्ये द्यावं लागेल. बऱ्याच दिवसापासून एखादी घटना किंवा बऱ्याच वेळेपासून एखादी घटना घडत असेल तिथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स वापरावं लागेल. घडलेली घटना सांगायची असेल तर सिम्पल पास्ट सांगावं लागेल. चालू घटना सांगायची असेल तर पास्ट कंटिन्यूअस सांगता आलं पाहिजे. एखादी घटना घडायच्या अगोदर, त्याच्या अगोदर एखादी घटना घडली असेल तर पास्ट परफेक्ट सांगावं लागेल. एखादी घटना बऱ्याच वर्षापासून चालू होती आणि ती बंद पडलेली आहे, तिथं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स सांगावं लागेल. उद्या काय घडणार आहे हे सांगायचं असेल तर